नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती मी गोपाल सेंदाने आपलं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो। तर नेमकं या दिवसाचं महत्त्व काय आहे आणि आपल्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून याबद्दल आपल्याला कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे महत्त्व आपण बघणार आहोत। त्यानंतर 2025 या वर्षी कितवा योग दिन साजरा करण्यात येत आहे याच्याबद्दल पण माहिती बघणार आहोत। 2025 या वर्षीची थीम नेमकी काय आहे याबद्दल पण माहिती बघणार आहोत व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत अजून काही महत्त्वाची माहिती तुम्हाला मी देण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे। आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे जाऊया। तर योग दिन याची नेमका इतिहास आणि पार्श्वभूमी काय आहे या दोन गोष्टी आपण सुरुवातीला समजून घेऊया। 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रात 27 सप्टेंबर रोजी प्रस्ताव मांडला, ज्यावर 175 देशांनी सहमती दर्शवली आणि 11 डिसेंबर 2014 रोजी हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला। ही साधारणतः आपल्याला इतिहास या योग दिनाचा म्हणता येईल। त्यानंतर पहिला योग दिवस 21 जून 2015 रोजी साजरा करण्यात आला। नवी दिल्लीत 35,985 लोकांनी एकत्र योगासने करून केली होती, ज्यात 84 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते। अशी साधारणतः इतिहास आणि पार्श्वभूमी आपल्याला या ठिकाणी दिसून येईल। त्यानंतर बघा, आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025 हा 21 जूनला जो साजरा होतोय, तर या दिवसाचं अजून आपल्याला काय महत्त्व आपल्याला बघता येईल याबद्दलची माहिती बघूया आपण। 2025 चा आंतरराष्ट्रीय योग दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम येथे साजरा करणार आहेत। पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, याचा जो ठराव आहे हा ठराव 11 डिसेंबर 2024 ला पारित करण्यात आला। त्यानंतर संयुक्त राष्ट्राने 69/131 असा ठराव पारित केला। पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून 2015 या वर्षी साजरा करण्यात आला। त्यानंतर 11वा आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025 म्हणजे आता 21 जूनला आपण जो योग दिन साजरा करतोय 2025 या वर्षी, तर हा कितवा आहे, तर हा 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून आपण साजरा करतोय। त्यानंतर याची थीम काय आहे बघा, एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग अशी साधारणतः थीम असणार आहे। 2025 ची ही जी थीम आहे ही G20 ची जी परिषद झाली बघा अध्यक्षपदाच्या काळात, भारताच्या एक पृथ्वी एक कुटुंब आणि एक भविष्य याच्याशी सुसंगत साधारणतः 2025 ची ही थीम घेण्यात आलेली आहे। त्यानंतर आंतरराष्ट्रीय योग दिन स्थापन करण्याचा जो मसुदा आहे त्याबद्दल पण आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत। पुढे बघा, 21 जून तारीखच का निवडली हा पण एक महत्त्वाचा भाग आपल्याला या ठिकाणी दिसून येईल बघा। 21 जून तारीख निवडण्यात आली कारण हा उन्हाळी संक्रांती आहे, जो उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणून ओळखला जातो आणि दक्षिण गोलार्धात साधारणतः सर्वात लहान दिवस म्हणून बघितला जातो, ज्याचे जगाच्या अनेक भागात विशेष महत्त्व आहे। हा दिवस निसर्ग आणि मानवी कल्याण यांच्यातील प्रतिकात्मक सुसंवाद दर्शवतो आणि अनेक संस्कृतीमध्ये तो महत्त्वाचा आहे, म्हणून 21 जून ही तारीख साधारणतः योग दिन म्हणून ठरवण्यात आली। त्यानंतर पुढचा मुद्दा बघूया, वर्ष आणि थीम। 2015 या वर्षापासून आपण आंतरराष्ट्रीय योग दिन हा आपण साजरा करण्यात येतो। तर 2015 पासून तर 2025 या प्रत्येक वर्षाची थीम आपण बघणार आहोत बघा। 2015 ला यावर्षी योगा फॉर हार्मोनी अँड पीस, 2016 कनेक्ट द युथ विथ योगा, 2017 योगा फॉर हेल्थ, 2018 योगा फॉर पीस, 2019 योगा फॉर हेल्थ केअर, 2020 योगा ॲट होम अँड योगा विथ फॅमिली कोविड काळात बघा। 2020 मध्ये संपूर्ण जगभरावरती कोविडचं संकट होतं, कोरोनाचं संकट होतं आणि यावर्षी देखील आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला, पण तो आपल्या घरातच राहून आपल्या फॅमिली सोबत तुम्ही योग दिन साजरा करायचा आहे अशा माध्यमातून ह्या थीम त्याला देण्यात आली होती, योगा ॲट होम अँड योगा विथ फॅमिली। ओके, अशी थीम आपल्याला दिसून येईल। 2021 या वर्षी योगा फॉर वेल बिंग्स, 2022 ला योगा फॉर ह्युमॅनिटी, 2023 ला योगा फॉर वसुधैव कुटुंबकम, वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर, 2024 ला मागच्या वर्षी योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी, 2025 ला योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ। हे साधारणतः थीम आपल्याला वर्ष आणि थीम आपण या ठिकाणी बघितली। त्यानंतर बघा, यामध्ये आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर बघितलं
तर तुम्हाला चालू घडामोडीमध्ये प्रश्न येऊ शकतो की 2015ला पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जेव्हा साजरा करण्यात आला त्या वर्षीची थीम काय होती, किंवा चालू घडामोडीमध्ये 2025ला आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीमचं नाव काय होतं, असे साधारणतः तुम्हाला प्रश्न दिसून येतात. म्हणून तुम्हाला हे पाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे जाऊया की योग दिना संदर्भातले काही पुरस्कार सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येतील की पंतप्रधान योग पुरस्कार 2025 याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया. पंतप्रधान योग पुरस्कार हा जो आहे हा योगाचा प्रचार आणि सराव करण्यात उत्कृष्टतेचा गौरव करतात. एकूण 4 पुरस्कार दिले जातात, त्यामध्ये 2 राष्ट्रीय पुरस्कार आणि 2 आंतरराष्ट्रीय पुरस्कार हे साधारणतः दिले जातात. त्यानंतर प्रत्येक विजेत्या व्यक्तीस आणि संस्थेला 25 लाख रुपये रक्कम, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र हे साधारणतः पुरस्काराचे स्वरूप आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर विजेत्यांची घोषणा ही 21 जून म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या दिवशीच केली जाते. ओके, तर ह्या पुरस्काराबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी माहिती बघितली. पुढे जाऊया. बघा, योगाबद्दल भारतीय गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे काही रेकॉर्ड सुद्धा आहेत योग दिनाच्या दिवशी झालेले, तर ते पण आपण थोडक्यात त्याची माहिती बघूया. 2015 पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी बघा 35,985 लोकांचा सहभाग नोंदवला गेला. हा खूप मोठा रेकॉर्ड त्या वर्षी झाला. त्यानंतर उत्तर प्रदेशात योग शपथ अभियानाचा भाग म्हणून 25.93 लाख लोकांनी ऑनलाईन प्रतिज्ञा घेतली. हा पण एक वर्ल्ड रेकॉर्ड त्या ठिकाणी झाला, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स. त्यानंतर तिसरं बघा पुढे, अक्षर योग केंद्र संस्थापक योगी हिमालयन सिद्धा अक्षर यांनी 5 नवीन विक्रम प्रस्थापित केले. हा तिसरा रेकॉर्ड आपल्याला बघून येता येईल. त्यानंतर आंध्र प्रदेशात 600 दिव्यांगांसह 1000 विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे योगासने केले. पुढे जोधपूर राजस्थान येथील डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली राजस्थान आयुर्वेद विद्यापीठाचा प्रदीर्घ अखंड योग साधनेचा रेकॉर्ड झाला. साधारणतः सलग 12 तास योग साधनेचा रेकॉर्ड झालेला आहे. त्याबद्दल माहिती दिलेली आहे बघा. पुढे जयपूरमध्ये अनेक संस्था एकत्र आल्या. जयपूर महानगरपालिका आणि राजस्थान सरकार यांच्या समन्वयाने त्यांनी 1500 मिनिटांमध्ये जास्त काळ योगाभ्यास केला आणि एक नवीन विश्वविक्रम प्रस्थापित करण्यात आला. म्हणजे योग दिनाबद्दलचे काही वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा झालेले आहेत, त्याबद्दलची माहिती आपण बघितली. त्यानंतर बघा पुढे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.